पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळ गोळीबारात ठार। ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू। मोहोळवर 4 गोळ्या झाडल्याचं उघड। जितेंद्र आव्हाडांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल। धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप। राम मांसाहारी होता या विधानामुळे गुन्हा दाखल। जितेंद्र आव्हाडांचं विधान मूर्खपणाचं लक्षण। देवेंद्र फडणवीसांचा आव्हाडांवर हल्लाबोल। वाचाळवीर एवढी अक्कल आणतात कुठून? फडणवीसांची टीका। भाजप आमदार सुनील कांबळेंचा ससून रुग्णालयात राडा। राष्ट्रवादी वैद्यकीय कक्षाच्या प्रमुखासह पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। मारहाण केल्याचा कांबळेंकडून इन्कार। आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीचे छापे। मुंबईसह 6 ठिकाणी छापेमारी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचं वेळापत्रक तयार। 20-21 जानेवारीला अजित पवार गटाची तर 22 आणि 23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी। पुण्यात आजपासून 100वा अखिल भारतीय नाट्य संमेलन। गणेश क्रीडा रंगमंच येथे शुभारंभ सोहळा। मान्यवरांमध्ये शरद पवार आणि अजित पवारांची नावं। नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाबाबत माहिती नाही। नाट्य संमेलनाच्या निमंत्रणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, तर आमंत्रण स्वतः जाऊन दिल्याची आयोजकांची माहिती। मराठा आणि ओबीसी आंदोलकांची आझाद मैदानासाठी रस्सीखेच। 20 जानेवारीच्या आंदोलनासाठी दोन्ही समाजांची मैदानासाठी मागणी। मुंबई पोलिसांना पत्र। आळंदीतील इंद्रायणी नदी तिसऱ्या दिवशीही फेसाळलेलीच। प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाईबाबत उदासीनता कायम। पंधरा भारतीय असलेलं व्यापारी जहाज समुद्री शासनाकडून हायजॅक। INS चेन्नई युद्धनौका घटनास्थळाकडे रवाना। अब्जाधीशांच्या क्रमवारीत गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे। जगातील अब्जाधीशांच्या क्रमवारीत अदानी 12व्या स्थानावर। गेल्या 10 दिवसात साईबाबांना 16 कोटींचं दान। 23 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान 8 लाख भाविक साईंच्या चरणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।